सब्बपापस्स अकरणं कुशलस्स उपसम्पदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानं शासनम्। बुद्ध वंदना। सर्वांनी सोबत म्हणायचे, एक साथ म्हणायचं, एका स्वरात म्हणायचं। वन्नगन्धो गुणोपेतं एतं कुसुम सन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादं सरोरुहि पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं प्रियेण मे तेन लवामि मोक्षं पूपं मिलायति मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंभारयुतेन धूपेन सुगन्धिना पूजये पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमं सर्वपापविशुद्धस्य अनन्तगुणधारिणो नमामि लोकनाथस्य धूपेनेतेन सादरं सुगन्धिकायोदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपतितेन दीपेन तमधंसिना लोकदीपसम्भूतो पूजयामि तमोनुदम् बुद्धधर्मा च संग सुगततनुभवा धातवो धातुगन्धे लङ्काय जाम्बुदीपे पिडसपुरवरे नागलोके चतुपे सर्वे बुद्ध सबिम्बे सकल दश दिशे केशलोमादिधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशफलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सपठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यमूले निसेनो वा सबारिविजयका पातो सदयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता तांपि ते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पिसो भगवारहं सम्मा सम्भूतो विद्याचरण सम्पन्न सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषब्रह्म सारथि सत्ता देवमनुष्यानं बुद्धो भगवति
बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सपदा। नास्ति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम्। एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देह पादपं सुवरूपमं। बुद्धेयो फलितो दोषो बुद्धो खमतु मम। यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा भूतो रतनं बुद्धसमानति तस्मात् भवन्तु मे। मारं सुसेनं मन्ति विजित्वा सम्बोधिमागच्छन्नन्तयानो लोकोत्तमं प्रणमामि बुद्धं। स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दितिको अकालिको ये पयसिको पनायको पंचतं वेदितव्यो विनुहीति। धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च धम्मा पीता च ये च धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सपदा। नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम्। एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देहं धम्मं च द्विविधोऽवरम्। धम्मे कलितो दोषो धम्मो खमतु मम। यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा भूतो रतनं बुद्धसमानति तस्मात् भवन्तु मे। अष्टाङ्गिको पथो जनानं मोक्षं प्रवेशा उजुको वमको। नमो अयं शान्तिकरो पनीतो नियानिको तं प्रणमामि धम्म। सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उजुपटिपन्नो भगवतो सावक संगो। न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो। सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संगो। यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपूगला एष भगवतो सावक संगो। आउनेयो पाउनेयो दक्षिणेयो अंजलि करनी। अनुत्तरं तुय्यं खेतं लोकसाति। संगं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च संघातीता च ये च संघा अनागता पचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा।
नास्ति मे शरणं अय्यं संगो मे शरणं वर एतेन सत्यवचेन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह संगं च त्रिविधोत्तमम् संगो कलितो दोष संगो फलपूतमम् यं किञ्चिरतनं लोके विच्यते विविधापुतु रतनं संगसमानति तस्मात् भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणीयो संतेन्द्रियो सकमलपविन गुणेनिके समीपतो अनासौतं प्रणमामि संग हीनाय धम्मानुधम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि हीनाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि हीनाय धम्मानुधम्मपटिपत्या ओदायिनाय पटिपत्या जाति जरा मरणमापरिमोचसामि हेमेन दैवकामेन मामे बालसमागमो सतं समागमोऽन्तु यावनिब्बाणपत्या देवसतु कालेन ससन्ततिहेतु च हेतो भवतु लोको च राजा भवतु धार्मिको हीनाय बुद्धपूजाय सताय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सदधम्म लोको हन्तु सुखी सदा हीनाय धम्मपूजाय सताय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सदधम्म लोको हन्तु सुखी सदा हीनाय संघपूजाय सताय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सदधम्म लोको हन्तु सुखी सदा लोको हन्तु सुखी सदा लोको हन्तु सुखी सदा। तर कालचा विषय होता आदर्श दंपती नकुल माता नकुल पिता। तर या नकुल पिताला काल आपण भगवंताकडून नकुल पिताने थोडक्यात धम्म समजून घेतला होता की कशा प्रकारे शरीर व्याकुळ झाल्यामुळे, शरीराला वेदना झाल्यामुळे चित्तही व्याकुळ होते आणि कशामुळे
शरीराला वेदना झाल्यामुळे चित्त व्याकुळ होत नाही. या प्रकारे भगवंतांनी नकुल पित्याला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला, सांगितलं. आणि ते ऐकून नकुल पिता जिथे सारीपुत्र होते तिथे गेले आणि सारीपुत्रांनी त्यांना पाहून असं म्हटलं की गृहपती, वाटते तुझ्याकडे पाहून, तुझ्या इंद्रिया पाहून, तुझ्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून की निश्चितच तुला भगवंताने काहीतरी उपदेश केलेला आहे आणि म्हणून तुझ्या इंद्रिया प्रसन्न दिसत आहे. तुझा चेहरा प्रसन्न दिसत आहे. तर भगवंताने तुला काय कथन केलं? तर नकुल पिता सांगते की भगवंताने अशा प्रकारे कथन केलं की शरीर जर कितीही व्याधीने ग्रस्त असलं, की शरीराला कितीही वेदना होत असल्या तरी शरीराच्या प्रती आसक्ती ठेवून चित्ताला व्याकुळ न होऊ देणे, असे केल्याने मरताने मनुष्य दुर्गतीला जात नाही. चित्त संयमित ठेवणे, तर चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या वेदना आहेत या वेदना आहेत, संज्ञा आहे, संस्कार आहे, विज्ञान आहे, आपलेपणाचा भाव आहे, त्यांच्या प्रती आसक्ती आहे, ते न ठेवण्याने चित्ताला कसल्या प्रकारचा त्रास होत नाही आणि मग शोक करणे, रडणे, दुःखी होणे, बेचैन होणे, उद्विग्न होणे अशा प्रकारचा त्याला वेदना न झाल्यामुळे, त्याला पाहता आल्यामुळे ते विपरिणाम धर्म आहे, बदलणार आहे, नष्ट होणार आहे, उत्पन्न होऊन नष्ट होणे हा शरीराचा स्वभाव आहे. तर अशा प्रकारे मग भगवंतांनी जे सांगितलं त्या प्रकारे सारीपुत्रांनी त्याला खूप बारकाईने समजावून सांगितलं. तेव्हा सारीपुत्राचं बोलणं ऐकून ते शरीराचे जे 4 स्कंद आहेत ते कशा प्रकारे काम करतात, त्याच्यावर कशा प्रकारे संयम मिळवायचा, तर अशा प्रकारे ते ऐकून गृहपती नकुल पिता प्रसन्न झाला आणि आयुष्यमान सारीपुत्राच्या बोलण्याचे त्याने अभिनंदन केले, सारीपुत्रांना वंदन केले आणि निघून गेला. कालांतराने भगवंताजवळ पुन्हा एकदा गृहपती निर्वाणाप्रती विचारलं. भगवंताला भेटले असता निर्वाणाप्रती विचारलं. तेव्हा नकुल पिता गृहपती भगवंताजवळ गेले, त्यांना नमस्कार करून एका बाजूला बसले. नकुल पिता गृहपतीने भगवानांना विचारले की म्हणते काय हेतू आहे, काय कारण आहे की काही प्राणी या लोकात निर्वाण प्राप्त करू शकतात आणि काही प्राणी या लोकात निर्वाण प्राप्त करू शकत नाही. तेव्हा भगवंताने गृहपतीला अशा प्रकारे उपदेश केला की गृहपती चक्षुविज्ञेय म्हणजे चक्षुचे जे विज्ञान आहे त्याने रूप पाहून इष्ट, प्रिय, सुंदर, मनमोहक, आकर्षक असते. चक्षुने जेव्हा रूपाला पाहते तेव्हा त्याच्या प्रती रूपाप्रती इष्ट आवडणारा असते, ते प्रिय असते, सुंदर वाटते, मनमोहक वाटते, आकर्षक वाटते. जर कोणी भिक्षू त्याच्यामध्ये आनंद घेतो, त्याची प्रशंसा करतो, त्यांच्याविषयी आसक्ती जगवतो,
तर तो या विषयात आनंद घेण्याने, रस घेण्याने निर्माण होणारे विज्ञान उत्पन्न होते. गृहपती त्या उपादानामुळे भिक्खू परिनिर्वाण प्राप्त करीत नाही, हाच हेतू आहे, हेच कारण आहे की प्राणी या लोकात परिनिर्वाण प्राप्त करीत नाही. कारण पाच उपादानाच्या प्रती आसक्त आहे, निर्वेद नाही, त्याला चांगल्या प्रकारे न जाणल्यामुळे, म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान त्यांच्या स्वभावाला न जाणल्यामुळे, आणि त्यामध्ये जे रूप आहे, रूपाला मी, माय, माझे म्हणतो किंवा रूपामध्ये आसक्त होतो, रूपामध्ये सुंदरता पाहतो, त्यामुळे त्या रूपाच्या प्रती आसक्ती असल्यामुळे काही प्राणी, काही लोक, मनुष्य या जन्मात निर्वाणाचा लाभ घेतात, काही लोक घेत नाही, निर्वाणाचा लाभ घेऊ शकत नाही. गृहपती स्रोत इंद्रिय शब्द, इष्ट, प्रिय, सुंदर, मनोहक, आकर्षक असतात. स्रोत विज्ञान म्हणजे कानाने जे आपण ऐकतो, कानाचे विज्ञान आहे. स्रोत म्हणजे शब्द, कानाचा विज्ञान, जे स्पर्श होते त्यापासून जे विज्ञान उत्पन्न होते, त्या स्रोत विज्ञेय शब्द त्याला इष्ट, आवडणार, प्रिय, सुंदर, मनमोहक, आकर्षक असतात. जर कोणी भिक्षू त्याच्यामध्ये आनंद घेतो, त्याची प्रशंसा करतो, त्यांच्या विषयी आसक्ती जागवतो, तर तो या विषयाचा आनंद घेण्याने, त्यामध्ये रस घेण्याने निर्माण होणारे विज्ञान, उपादान म्हणजे उपादानाप्रती न जाणल्यामुळे आणि अशा प्रकारे आसक्त झाल्यामुळे गृहपती त्या उपादानामुळे तो भिक्खू परिनिर्वाण प्राप्त करीत नाही, हाच हेतू आहे, हेच कारण आहे की प्राणी या लोकात निर्वाण प्राप्त करत नाही. अशाच प्रकारे भगवानाने नकुल पिता गृहपतीला पुढे सांगितले की घाण इंद्रिय, गंधाचे स्पर्श, विषय, त्याचप्रमाणे हे जिव्हा आहे ज्यामुळे आपण रस चकत असतो. जिव्हा विज्ञेय रस आहे, काय विज्ञेय स्पष्ट आहे म्हणजे या शरीराने जो आपण स्पर्श घेतो. मनोविज्ञान धर्म आहे, मनामध्ये उत्पन्न होणारे जे विचार आहेत ते इष्ट वाटतात, आवडणारे वाटतात, प्रिय वाटतात, सुंदर वाटतात, मनमोहक, आकर्षक असतात. जर कोणी भिक्षू त्यांच्यात आनंद घेतो. आता भिक्षू म्हटलं म्हणजे नुसतं भिक्षूच नाही, आपण सर्व जे धर्माच्या मार्गाला आहेत, ज्यांना धर्माच्या प्रती आसक्ती आहे, ते धम्मपथावर चालतात, ते सर्व आले. पण त्यांनी काय सांगितलं? भिक्षू. उद्देश कुणाला केला? भिक्षूला. म्हणजे भिक्षू निर्वाण प्राप्त करू शकतात असं नाही, तर गृहस्थ सुद्धा या प्रकारे जर केलं तर ते सुद्धा निर्वाण प्राप्त करू शकतात. म्हणून आणि निर्वाण प्राप्त भिक्षूही करू शकत नाही किंवा गृहस्थही करू शकत नाही. त्याचे गृहस्थ किंवा भिक्षू का निर्वाण प्राप्त करू शकत नाही त्याचे कारण भगवंतांनी इथे सांगत आहेत. तर अशा प्रकारे जे काही गंध म्हणजे नाकाने जो काही आपण गंध घेतो, आवडणारा असते, त्याप्रती जे काही विज्ञान उत्पन्न होते, त्याच्या प्रती जो काही भाव उत्पन्न होते, ते किंवा जे काही काया आहे, कायाला होणारे स्पर्श, त्याप्रती तो म्हणजे त्याच्यामध्ये रममाण होतो. आणि अशामुळे जर कोणी भिक्षू त्यांचा आनंद घेतो, त्यांची प्रशंसा करतो, त्यांच्यामध्ये आसक्ती जागवितो, तर तो त्या विषयाचा आनंद घेण्याने, त्यामध्ये रस घेण्याने निर्माण होणारे विज्ञान उपादान बनते. आणि उपादान बनल्यामुळे गृहपती त्या उपादानामुळे तो भिक्खू निर्वाण प्राप्त करू शकत नाही. हाच हेतू आहे, हेच कारण आहे की प्राणी या लोकात निर्वाण प्राप्त करीत असतात. नंतर भगवंतांनी नकुल पित्याला सांगितलं की गृहपती चक्षु विज्ञेय, रूप, इष्ट, प्रिय, सुंदर, मनमोहक, आकर्षक असते. जर कोणी भिक्षू त्याच्यात आनंद घेत नाही, त्यांची प्रशंसा करीत नाही, त्यांच्याविषयी आसक्ती जागवित नाही, तर तो त्या विषयाचा आनंद न घेण्याने, रस न घेण्याने निर्माण होणारे विज्ञान बनत नाही. गृहपती त्या उपादानाच्या अभावामुळे तो भिक्षू परिनिर्वाण प्राप्त करतो. हाच हेतू आहे, हेच कारण आहे की प्राणी या लोकात
परिनिर्वाण प्राप्त करतात. तर कशा प्रकारे चक्षुनी रूप पाहून त्याला प्रिय इष्ट सुंदर मनोहर आकर्षक वाटत नसते, तर तो या शरीराच्या त्याला अभ्यास असतो. शरीराप्रती तो चांगल्या प्रकारे जाणत असतो. काय जाणतो की हे जे शरीर आहे जे 4 महाभूतांनी बनलेलं आहे आणि एक दिवस हे शरीर 4 महाभूतांमध्ये विलीन होणार आहे. या शरीरामध्ये बदल होत आहे. या शरीराच्या आत उपादेय सतत सुरू आहे आणि या शरीराच्या आत 32 प्रकारच्या घाणीने हे शरीर व्याप्त आहे आणि हे चामड्याने झाकून असल्यामुळे ते डोळ्याने ते रूप पाहायला सुंदर वाटते. पण हे सारं शरीर त्या चामड्याच्या खाली जर आपण बघितलं तर हे शरीर पूर्ण 32 प्रकारच्या घाणीने भरलेलं आहे. किती प्रकारचा? 32 प्रकारच्या घाणीने भरलेला आहे. जेव्हा एखादा भिक्षू किंवा एखादा साधक या शरीराच्या प्रती अशुभ भावना करत असतो, तेव्हा त्याच्या या शरीराबद्दलचा जो लोभ आहे, जो मोह आहे, जी आसक्ती आहे ती नष्ट झाल्यामुळे तो डोळ्याने रूप पाहून त्यामध्ये आसक्त होत नाही. हे पाचही त्यामध्ये असणारे उपादान शरीर आणि चित्ताचे 4 खंड यांना चांगल्या प्रकारे जाणतो आणि या उपादानाला जाणल्यामुळे त्यांच्या प्रती निर्वेद उत्पन्न करतो आणि या कारणामुळे तो या शरीराच्या प्रती निरासक्त असल्यामुळे त्यामध्ये आनंद न मानता हे नश्वर आणि घाणीनं भरलेलं आहे, नाश पावणार आहे असं जाणतो. या कारणामुळे काही भिक्षू निर्वाण प्राप्त, जे भिक्षू अशा प्रकारची भावना करतात ते भिक्षू निर्वाणाला प्राप्त होतात. तर अशा प्रकारे रूपाला पाहून त्यामध्ये निरासक्त होऊन कोणी कोणी रूपाला पाहूनही रूपाला जाणून या लोकांमध्ये निर्वाण प्राप्त करतात. हेच कारण आहे आणि हाच हेतू आहे. गृहपती स्रोत विज्ञ शब्द इष्टप्रिय सुंदर मनमोहक आकर्षक असतात. जर कोणी भिक्षू त्याचा आनंद घेत नाही, त्याची प्रशंसा करत नाही, त्यांच्याविषयी आसक्ती जागवत नाही, तर तो या विषयाचा आनंद न घेण्याने, त्यामध्ये रस न घेण्याने निर्माण होणारे जे विज्ञान आहे त्या विज्ञानामध्ये तो उपादान बनवत नाही. त्या उपादानाच्या अभावामुळे तो भिक्षू निर्वाण प्राप्त करतो. हाच हेतू आहे, हेच कारण आहे की प्राणी या लोकात निर्वाण प्राप्त करत असतात. अशाच प्रकारे भगवानाने नकुल पिता गृहपतीला पुढे सांगितले की घाण इंद्रिय, गंधाचा विषय, जीवा विज्ञेय रस आणि काय विज्ञेय शरीराचा स्पर्श आणि मनोविज्ञेय धर्म, मनात उत्पन्न होणारे विचार, त्याला ते इष्ट किंवा प्रिय सुंदर मनमोहक आकर्षक असते, पण त्यामध्ये तो आनंद मानत नाही, त्यामध्ये त्यात रस घेत नाही, त्याची प्रशंसा करत नाही, त्यांच्याबद्दल आसक्ती जागवत नाही, तर तो त्या विषयाचा आनंद न घेणारे, त्यामध्ये रस न घेण्याने निर्माण होणारे जे उपादान बनतात ते उपादान बनत नाहीत आणि गृहपती त्या उपादानाच्या अभावामुळे तो भिक्षू परिनिर्वाण प्राप्त करतो. हाच हेतू आहे, हेच कारण आहे की प्राणी या लोकांमध्ये निर्वाण प्राप्त करत असतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी त्यांना कशा प्रकारे निर्वाण प्राप्त होते आणि कशा प्रकारे निर्वाण प्राप्त होत नाही, तर पाचे या शरीर आणि चित्ताच्या प्रती आसक्त असल्यामुळे आणि त्याला न जाणल्यामुळे मनुष्य आणि हे जे 6 इंद्रिय आहेत, या 6 इंद्रियांच्या विषयामध्ये यांना चांगल्या प्रकारे न जाणण्यामुळे आणि त्याच्या चांगला न जाणण्यामुळे उपादान उत्पन्न होतात. उपादान उत्पन्न करत असल्यामुळे त्यांचे परिनिर्वाण होत नाही आणि जे उपादान रहित होतात,
जाणतात ते लोक याच जन्मात निर्वाण प्राप्त करत असतात. तर अशा प्रकारे भगवंतांनी निर्वाणाच्या प्रती नकुल पिता गृहपतीला उपदेश दिला. तर हा नकुल पिता गृहपती अतीत काळात अतीत जन्मात विश्वसनीयरित्या संभाषण करणाऱ्या नकुल पिता गृहपती भगवान गौतम बुद्धाच्या उपासकात अग्र होते. भगवान पद्मोत्तर बुद्धांच्या काळात त्यांनी हंसवती नगरात जन्म घेतला होता. एकदा पद्मोत्तर बुद्ध ब्रह्मोपदेश देत होते तेव्हा विश्वसनीयरित्या संभाषण करणाऱ्या आपल्या एका उपासकाला अग्र ही उपाधी देत असताना नकुल पिता गृहपतीने बुद्धाच्या पद्मोत्तर बुद्धाच्या काळात पाहिले तेव्हा त्यांच्याही मनात हे प्राप्त झाले की इच्छा झाली की धर्मकामना जागृत झाली की नकुल पित्याने आपली मनोकामना भगवान पद्मोत्तरासमोर प्रकट केली की मीही यांच्यासारखा अग्र उपासक माझी बनण्याची इच्छा आहे. तेव्हा पद्मोत्तर भगवंताने बुद्धांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते अनेक जन्माच्या नंतर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळात त्यांनी जन्मांतराचं भवभ्रमण करत भगवान बुद्धांच्या काळात नकुल पिता गृहपती भगवान गौतम बुद्धाच्या काळात या प्रकारची अग्र उपासकांची उपाधी प्राप्त केली संभाषण करणाऱ्यामध्ये. तर अशा प्रकारे हा जो नकुल पिता होता त्यांनी निर्वाणाबद्दलही जाणून घेतलं, अतीत काळाबद्दलही जाणून घेतलं आणि ते झाल्यामुळे त्याचे उपादान या जन्मामध्ये कमजोर झाले आणि त्यामुळे त्यांची सोबती झाली. आपणही अशाच प्रकारची त्यांच्याकडून काहीतरी बोध घेतला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. कोणत्याही सामान्य आता सुखी गृहस्थ कसं होते याबद्दल थोडस आपल्याला इथे सांगायचे होतं की कोणत्याही सामान्य सद्गृहस्थाच्या 4 भावनिक इच्छा अभिलाषा असतात. ज्या प्रकारे भगवान बुद्धांनी नकुल पित्याला सांगितलं होतं की त्यांच्या 4 इच्छा कोणत्या असतात की पहिली त्यांची इच्छा असते की तो विपन्न राहणार नाही. विपन्नता, गरिबी, उपासमार, दारिद्र्य गृहस्थासाठी व गृहस्थ समाजासाठी अभिशाप आहे. उपासमारीत धर्माचे पालन तर दूरच त्याचे चिंतनही करणे कठीण होते. म्हणून सद्गृहस्थांना समृद्धी संपन्नतेची अभिलाषा असणे स्वाभाविक असते. समजदार गृहस्थाला समजते की धनसंपदा त्याने स्वतःच्या श्रमाने कमविली पाहिजे, धर्मपूर्वक कमविलेले पाहिजे. श्रम न करता जे धन येते ते उपयोगी असत नाही, समाधान देत नाही, त्यांच्या अपव्ययच होत असतो. अशा प्रकारे अधर्मपूर्वक कमविलेल्या धनाने सुख शांती मिळत नाही. दुसऱ्याची संपदा दळपण्याने, चोरण्याने, लुटून हिसकावून, कपटाने, फसवून आणण्याने अशांतीच उत्पन्न होते. अशा संपदेचा सदुपयोग होत नाही, दुरुपयोगच होतो. म्हणून समजदार सर्वस्वी इच्छा हीच असते की तो श्रमपूर्वक, धर्मपूर्वक, न्याय नीतीपूर्वक समृद्धी संपदा कमवेल. ही पहिली अभिलाषा गृहस्थांची असते, जिची पूर्ती कोणत्याही सद्गृहस्थाला प्रिय असते, मनोरम असते, सुखद असते, पण दुर्लभ असते. श्रमपूर्वक, धर्मपूर्वक संपदा कमविल्यानंतर सद्गृहस्थी दुसरी अभिलाषा असते की तो समाजात गुरुजनांमध्ये यश प्राप्त करेल. उपासमारीच्या अवस्थेत व्यक्ती धर्म नीतीला सोडून दुष्कर्म करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकते. पण जेव्हा उपासमार नसते तेव्हा सद्गृहस्थाची अभिलाषा असते की त्याच्याकडून शरीर किंवा वाणीने लहान किंवा मोठे कोणतेच असे काम होणार नाही की ज्यामुळे त्याला अपयश येईल. दुष्कर्म न करता खोटी निंदा केली गेली तर समजदार सद्गृहस्थ त्यापासून विचलित होत नाही, परंतु दुष्कर्म केल्यावर जी निंदा होते त्यामुळे तो लज्जित होतो, बेचैन होतो. म्हणून स्वभावतः समजदार
समजूतदार सद्गृहस्थाची ही अभिलाषा असते की तो धर्मपूर्वक यशस्वी जीवन जगेल. ही दुसरी अभिलाषा आहे, जिची पूर्ती कोणत्याही सद्गृहस्थाला मनोरम असते, प्रिय असते, आवडणारी असते, सुखद असते, पण दुर्लभ असते. धर्मपूर्वक तिसरी अभिलाषा असते की धर्मपूर्वक श्रमपूर्वक संपदा प्राप्त आणि शुभकर्माद्वारे यश प्राप्त करून सद्गृहस्थाची तिसरी अभिलाषा असते की तो दीर्घकाळापर्यंत स्वस्थ जीवन जगेल. सद्गृहस्थ चांगल्या तऱ्हेने समजतो की मनुष्य जीवन अनमोल आहे. याच जीवनात अंतर्मुखी होऊन सत्यदर्शन करीत, आत्मदर्शन करीत परम सत्याचा साक्षात्कार केला जाऊ शकतो, जीवन मुक्त होता येऊ शकतो. म्हणून तो निरोगी दीर्घायू जीवन जगू इच्छितो. ही तिसरी अभिलाषा आहे, जिची पूर्ती कोणत्याही सद्गृहस्थाला प्रिय असते, मनोरम असते, सुखद असते, आवडणारी असते, पण असते दुर्लभ. चौथी अभिलाषा असते की धर्मपूर्वक श्रमपूर्वक संपदा प्राप्त करून स्वजनात आणि गुरुजनात धर्मपूर्वक यश प्राप्त करून दीर्घ काळापर्यंत निरोगी जीवन जगल्यानंतर सद्गृहस्थाची चौथी अभिलाषा असते की शरीराचा त्याग केल्यानंतर त्याची दुर्गती होऊ नये, सद्गतीच व्हावी, त्याला स्वर्ग सुख प्राप्त व्हावं. तो चांगल्या तऱ्हेने समजतो की मृत्यूनंतर जर अपायगती व अधोगती प्राप्त झाली तर त्यातून तो बाहेर निघून येणे अत्यंत कठीण होईल आणि अधोलोकातील जीवनात धर्म धारण करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण की उदर लोक निवासी होईल तरच तो धर्म साधना शिकू शकेल, ध्यान साधना शिकू शकेल, शीलाचे पालन करू शकेल आणि धर्म मार्गावर अग्रसर होऊ शकेल. धर्म मार्गावर चालत असताना तो परम विमुक्त अवस्थेजवळ जात राहील. म्हणून सद्गृहस्थांना हा सद्गृहस्थ चौथी अभिलाषा करतो की मृत्यूनंतर स्वर्गलोक निवासी होऊ. ही चौथी अभिलाषा आहे, जिची पूर्ती कोणत्याही सद्गृहस्थाला प्रिय असते, मनोरम असते, सुखद असते, पण असते दुर्लभ. भगवानांनी आपल्या अग्रउपासक अनाथपिंडकाला उपदेश देताना सांगितले की या चार प्रिय, मनोरम, सुखद अभिलाषांची पूर्तीसाठी चार धर्म साधने आहेत, ज्यामुळे दुर्लभ सुख सुलभ होते. ही चार साधने आहेत: श्रद्धा संपत्ती, शील संपत्ती, दान संपत्ती आणि प्रज्ञा संपत्ती. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की काय सांगितलं आहे की काय आहे श्रद्धा संपत्ती. तर श्रद्धा संपत्ती बद्दल तथागत भगवान गौतम बुद्धांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की सम्यक संबुद्धाच्या विषयी श्रद्धा जागृत होणे, त्यांच्या गुणाविषयी श्रद्धा जागृत होणे. कशा प्रकारची श्रद्धा जागृत करायची आहे की असेच आहेत भगवान अनंत सम्यक संबुद्ध, विद्या आणि सदाचारणात संपन्न, उत्तम गती प्राप्त, सगळ्या लोकांचे ज्ञाता, सर्वश्रेष्ठ, वाट चुकलेल्या घोड्याप्रमाणे भटकणाऱ्या लोकांना योग्य मार्गावर आणणारे सारथी देव आणि मनुष्याचे शास्ता भगवान बुद्ध. असे भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा असली पाहिजे. संप्रदाय विहीन शुद्ध धर्मावर श्रद्धा जागृत होते. भगवानांच्या द्वारे चांगल्या प्रकारे सुआख्यात केलेला हा धर्म आहे, जो सांदृष्टिक आहे, काल्पनिक नाही, प्रत्यक्ष आहे, तात्काळ फळ देणारा आहे. या आणि पहा निर्वाणापर्यंत घेऊन जाण्यास योग्य आहे. प्रत्येक समजदार व्यक्तीने साक्षात करण्यास योग्य आहे. संत समजणाऱ्या पवित्रतेविषयी श्रद्धा जागृत होणे म्हणजे संघाच्या प्रती श्रद्धा जागृत होते की हा जो तथागताचा श्रावक संघ आहे तो सुमार्गावर चालणारा आहे. भगवानांचा श्रावक संघ रुजू मार्गावर चालणारा आहे. भगवानांचा श्रावक संघ न्याय सत्य मार्गावर चालणारा आहे. भगवानांचा श्रावक संघ उचित मार्गावर चालणारा आहे. भगवानांचा श्रावक संघ हा ज्या मार्ग आणि फल व्यक्तींच्या चार जोड्या आहेत म्हणजे 8 पुरुष पुद्गल आहेत. हाच भगवानांचा श्रावक संघ आहे. यांना हा जो श्रावक संघ आहे तो आवाहन करण्यास योग्य आहे, पाहुणा अतिथी बनवण्यास योग्य आहे, दान दक्षिणा देण्यास योग्य आहे,
नमस्कार करण्यास योग्य आहे. लोकांच्या साठी हा जो संघ आहे तो श्रेष्ठतम असा पुण्यक्षेत्र आहे. अशा प्रकारे सद्गृहस्थ जेव्हा श्रद्धा संपत्तीने संपन्न होतो तेव्हा त्यांच्या चित्ताची जी कठोरता असते ती दूर होते. त्याच्या चित्तात मृदुता येते, कटुता दूर होते, मधुरता येते, कुटिलता दूर होते, रुजुता येते, सरळता येते. अशी व्यक्ती कोणाला धोका देऊन संपत्ती जमा करत नाही तर धर्मपूर्वक संपत्ती कमावतो आणि संपत्ती कमविण्यात सफल होतो. अशा प्रकारे तो श्रद्धा संपत्ती कमवित असतो. दुसरी आहे की काय आहे शील संपत्ती. भगवंतांनी दुसरी शील संपत्ती जी सांगितली आहे ती काय आहे तर भगवंत सांगतात जो सद्गृहस्थ शील संपन्न असतो तो कोणत्याही प्राण्यांची हत्या करीत नाही, चोरी करीत नाही, व्यभिचार करीत नाही, खोटे बोलत नाही, मादक पदार्थांचे सेवन करत नाही, शरीर किंवा वाणीने कोणतेही असे दुष्कर्म करीत नाही की ज्यामुळे तो निंदेचा धनी होईल. अशा रीतीने शील संपन्न झालेली व्यक्ती अपयशाचा भागीदार होत नाही आणि यशाचा भागीदार होतो. विपुल प्रमाणात त्याला यश, कीर्ती प्राप्त होत असतो, धन आणि संपत्ती प्राप्त होत असतो. अशा प्रकारची ही शील संपत्ती आहे. तिसरी आहे भगवंतांनी सांगितलं आहे की काय आहे त्याग संपत्ती, दान संपत्ती. तर सर्वस्थ केवळ संचय किंवा संग्रह परिग्रहासाठीच धन कमवित नाही तर तो मात्सर्य रहित कंजूसी सोडून मात्सर्य रहित चित्ताचे जीवन जगतो. जे मिळविले असते त्याचे समविभाग करतो आणि त्याला वाटतो प्रसन्न चित्ताने, मोकळ्या मनाने, मुक्त हस्ताने दान देतो. हीच सद्गृहस्थाची दान संपत्ती आहे. ज्यामुळे संपन्न होऊन जेव्हा तो एखाद्या सत्पुरुषाला भोजन, वस्त्र, औषधी, निवासाचे दान देतो तेव्हा आयुबलाचेच दान देतो. त्याचे फलस्वरूप त्याला स्वतःला आयुबळ प्राप्त होते, तो दीर्घजीवी होतो आणि तो निरोगी होतो. या प्रकारे दान केल्यामुळे त्यांना अशा प्रकारची त्याग संपत्ती प्राप्त होत असतो आणि त्यामुळे त्याला अनेक प्रकारचे आयु, आरोग्य, सुख आणि बल प्राप्त होऊन तो दीर्घजीवी होतो आणि निरोगी जीवन जगत असतो. चौथी सांगितलेली आहे की काय आहे प्रज्ञा संपत्ती. तर भगवान सांगितलं की सद्गृहस्थ शील सदाचाराचे जीवन जगत असताना चित्ताला एकाग्र करण्याचा अभ्यास करून कायेत कायानुपश्यना, वेदनेत वेदनानुपश्यना, चित्तात चित्तानुपश्यना आणि धर्मात धर्मानुपश्यना करतो. अशा रीतीने अंतर्मुखी होऊन विपश्यनेचा अभ्यास करतो. तेव्हा पाहतो की कशा प्रकारे वेळोवेळी 5 आवरण निवरण बाधक होऊन त्यांच्या चित्तावर आच्छादित होत आहेत. जणू काही 5 शत्रू त्यांच्या डोक्यावर स्वार झालेले आहेत. तो केव्हा केव्हा पाहतो की त्याचे चित्त विषम लोभाने अभिभूत होत चाललेले आहे. त्यामुळे जे करावयास नको ते तो करून बसतो, जे करावयास हवे होते ते करीत नाही. अकरणीय केल्याने आणि करणीय न करण्याने त्याच्या सुखाची व ऐश्वर्याची हानी होते. असेच होते जेव्हा त्याचे चित्त लोभाने युक्त असतो. तर हे लोभ सुद्धा त्याच्यात निवरण आहे, शत्रू आहे. असेच होते जेव्हा त्याचे चित्त द्वेष, धोर्मनस्याने भरून जाते तेव्हा त्याच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न होतो आणि क्रोध माणसाचा स्वतःचा शत्रू आहे. ज्याप्रमाणे लोखंडाचा जंग लोखंडाला नष्ट करत असतो त्याच प्रकारे माणसाचा क्रोध सुद्धा माणसाला नष्ट करत असतो. म्हणून हा द्वेष किंवा जो क्रोध आहे, दोर्मनस्य आहे, हे सुद्धा माणसाचे शत्रू आहेत. तर हे निवरण आहे. या निवरणाला हटवावं लागतं. त्याच प्रकारे मनुष्य आळसी असतो आणि आळस असल्यामुळे प्रमादाने भरून जातो. तो बेचैनी व आत्मग्लानीने भरून जाते. तेव्हा आळसी माणूस धन संपत्ती कमवण्यास योग्य होत नाही, कारण खूप ऊन आहे म्हणून तो त्यावेळेस ते काम करत नाही, किंवा खूप थंडी आहे किंवा खूप गार वारा आहे म्हणून त्यावेळेस तो काम करत नाही, किंवा पाऊस येत आहे म्हणून त्यावेळेस तो काम करत नाही आणि झोपून राहतो, आळस करतो.
कामाला पूर्ण करत नाही आणि त्याच्यामुळे त्याची जवळची संपत्ती नष्ट होते आणि येणारी संपत्ती सुद्धा येऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा मनुष्यांचा नाश होऊ शकतो आळसामुळे. तर हा आळस सुद्धा मनुष्याचा शत्रू आहे, अशा प्रकारे भगवंतांनी त्याला सांगितलेलं आहे. आळस म्हणजेच प्रमाद आहे. तो प्रमादाने भरून जातो व बेचैन व आत्मग्लानीने भरून जाते अथवा त्याच्या मनामध्ये शंका संदेहाने भरून जाते. शंका सुद्धा माणसाचा शत्रू आहे. तर शंका संदेहाने भरून जाते. विपस्सी गृहस्थ श्रावक वेळोवेळी प्रकट होणाऱ्या या 5 आवरण निवरणांना शत्रूच्या रूपात ओळखतो आणि समजतो की हे चित्त क्लेश आहेत, चित्ताचे मळ आहेत असे समजून प्रयत्नपूर्वक त्यांना दूर करतो, उत्साह जागवतो. त्या निवरणाचे उच्चाटन करून स्थूल सत्याचे दर्शन करीत त्याचे विभाजन विघटन विश्लेषण करतो आणि सूक्ष्म सत्याचा साक्षात्कार करीत परम सत्य निर्वाणाचे दर्शन करतो, अनार्याचा आर्य होतो. असा सद्गृहस्थ महाप्रज्ञ म्हणविला जातो. तो प्रज्ञा संपदेने संपन्न होतो. प्रज्ञेच्या सामर्थ्यावर परम सत्याकडे प्रवास करीत तो आपल्या सर्व संस्काराचा सह करतो, जे अपाय गती अधोगतीकडे घेऊन जाणारे आहेत. निर्वाणाचा साक्षात्कार करून गृहस्थ जेव्हा स्वतःपन्न होतो, मुक्तीच्या प्रवाहात पडतो, तेव्हा अधोगतीपासून पूर्णपणे सुटका मिळवतो. त्यांचे जे थोडेसे जन्म शिल्लक राहतात ते उधर्व लोकातीलच असतात, अधोगतीला जात नाही. अशा प्रकारे प्रज्ञेमध्ये पोस्ट होऊन गृहस्थ आपल्या सद्गती संबंधी निश्चिंत आणि आश्वस्त होतो. अशा प्रकारे तो प्रज्ञा संपत्तीमध्येही संपन्न होत असतो. अशा प्रकारे श्रद्धाशील दान आणि प्रज्ञेद्वारा सद्गृहस्थ आपल्या 4ही लोकीय अभिलाषा पूर्ण करतो आणि दुर्लभाला सुलभ करत असतो. आपणही अशा प्रकारची या 4 प्रकारच्या श्रद्धा संपत्ती, शील संपत्ती, प्रज्ञा संपत्ती आणि काय त्याग संपत्ती, अशा प्रकारे आपणही दानशील भावना आणि प्रज्ञा भावना या 4 प्रकारच्या आपणही संपत्तीचा लाभ घ्याल अशा प्रकारची कामना करतो. सर्वांच्या प्रती मंगलमैत्री करतो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. तर नकुल पिता नकुल माता आदर्श दाम्पत्य हे कसे जीवन जगले, भगवंतांनी त्यांना कशा प्रकारचा उपदेश दिला, आपण 3 दिवस झाले हा विषय ग्रहण करत आहात. यामधून आपण जेवढा आपण याच्यावर चिंतन मनन कराल तेवढा निश्चितच आपल्यालाही या वर्षवासाच्या कालखंडामध्ये चांगला लाभ झाला असा आपल्याला समाधान होईल. आणि मी ज्या उपासकामध्ये मला येण्याची आणि बोलण्याची थोडाफार जो काही मला धर्म सांगता येत असेल ते सांगण्याची संधी मिळाली तर निश्चितच यापासून मला सुद्धा खूप लाभ होईल. कारण की मी ज्या उपासकात ज्या गृहस्थामध्ये होतो ते सर्व या 4ही गोष्टीमध्ये संपन्न आहेत, संपन्न होतील आणि यामधून आपला निर्वाणाचा साक्षात्कार करतील अशा प्रकारची पुन्हा एकदा कामना करतो. सर्वांच्या प्रती साधुकार देतो. साधू साधू साधू.